नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, काल आपण वेसंतर राजाचे दान ह्या भागातील काही भाग वाचला होता आणि आज उर्वरित भाग. अधिकाचे नुकसान होते. भंते नागसेन, अधिक सामान भरल्याने बैलगाडीचे धुरे मोडून पडतात. अधिक सामान भरल्याने नौका बुडून जाते. अधिक अन्न खाल्ल्याने अपचन होते. अधिक पाणी पडल्यामुळे धानाची रोपे सडून जातात. अधिक दान दिल्याने दारिद्र्य येते. अधिक गर्मीमुळे जळून जातो. अधिक प्रेमामुळे पागल होतो. अधिक द्वेषापायी भयंकर अपराध घडतो. अधिक मोहामुळे वाईट अवस्थेला पोहोचतो. अधिक लोभामुळे चोर सापडला जातो. अधिक भयामुळे घाबरून जातो. अधिक पाणी आल्याने नदीला पूर येतो. अधिक वारे चालत असल्याने वीज पडते. अधिक धावपळ केल्याने आयुमीत कमी होते. भंते नागसेन, याप्रमाणेच दान देण्यात सुद्धा अति केली असता बुद्धिमान लोक निंदा करतात. भंते, वेसंतर राजाने सुद्धा दान देण्यात अति केली होती. त्याचे फळ काही चांगले होणार नाही असे मला वाटते. महाराज, अधिक शक्ती असलेल्या दिव्य बुटी हातात चांगल्या प्रकारे धरून ठेवली असता अगदी जवळ बसलेला मनुष्य सुद्धा पाहू शकत नाही. अधिक शक्ती असलेल्या बुटीमुळे भयंकर पीडा दूर होतात आणि रोग नष्ट होते. अधिक गरम असल्यामुळेच अग्नी पेटत असतो आणि अधिक थंड असल्यामुळेच पाणी अग्नीला विझवू शकतो. मणिरत्नात अधिक गुण असल्यामुळेच म्हणेल तेवढी किंमत येते. वज्र अधिक तीक्ष्ण असल्या कारणानेच हिरा, मोती आणि दगड कापू शकते. पृथ्वीचा विस्तार अधिक असल्यामुळेच मनुष्य, साप, मृग, पक्षी, जल, मोठे मोठे खडक आणि वृक्ष इत्यादी सर्वांचे ओझे सांभाळू शकते. सुमेरू पर्वत अति विशाल असल्या कारणाने अचल आहे. आकाश अधिक पसरले असल्या कारणानेच अनंत आहे. सूर्याचे तेज अधिक असल्या कारणानेच तो अंधकार दूर करू शकतो. सिंह उच्च जातीचा प्राणी असल्यामुळेच निर्भय राहतो. पहलवानात अधिक शक्ती असल्या कारणानेच दुसऱ्या पहलवानास आवाहन करतो. राजा आपल्या अधिक पुण्याच्या कारणानेच सर्वांचा स्वामी होऊन राहतो. भिक्षू अधिक शीलवान असल्या कारणानेच नाग, यक्ष, मनुष्य आणि मार इत्यादी सर्वांच्या अभिवादनास पात्र असतो. बुद्ध सर्वश्रेष्ठ असल्या कारणानेच अनुपम आहेत. महाराज, याप्रमाणे बुद्धिमान लोक अधिक दान देणाऱ्याची स्तुती करतात. त्यांचे कीर्ती पवाडे गातात आणि त्याला उत्तम पुरुष मानतात. कोणी कोणत्याही प्रकारचे दान करू शकतो, परंतु तो अधिकात अधिक दान देणारा यश कीर्तीचा भागीदारी होतो. महाराज, अधिक दान दिल्या कारणानेच वेसंतर राजा 10,000 लोकात प्रशंसित झाला असून त्याची यश दुदुंबी चहुफेर गाजली. त्याच दानाच्या पुण्य प्रतापाने वेसंतर राजा बुद्ध होऊ शकला. देवता आणि मनुष्य सहित या सर्व लोकात तो अग्र ठरू शकला. महाराज, दान देण्यास सत्पात्र असून सुद्धा त्यांना देऊ नये अशीही काही वस्तू आहे का? होय भंते, अशा 10 वस्तू आहेत.
की ज्यांचे कधी दान करू नये आणि जो करेल तो नरकवास भोगेल. त्या 10 वस्तू ह्या आहेत. 1. दारू व ताडीचे कधी दान करू नये. 2. नाच वाद्यात दान करू नये. 3. पत्नीचे कधी दान करू नये. 4. बैल दान करू नये. 5. चित्राचे म्हणजे कामोत्तेजन चित्राचे दान कधी करू नये. 6. शस्त्राचे दान कधी करू नये. 7. विषाचे दान कधी करू नये. 8. साखळी दान करू नये. 9. कोंबडे डुक्कर हे कापण्यासाठी कधी दान करू नये. 10. खोटे वजन वा तराजू दान करू नये. जो हे दान करील त्याला नरकवास भोगावा लागेल. म्हणते या 10 वस्तूंचे कधी दान करू नये. जो याचे दान करील त्याला नरकवास भोगावा लागेल. महाराज, कोणते दान देऊ नये असे मी विचारित नाही. महाराज, संसारात अशी कोणती वस्तू आहे की जी दानास सत्पात्र असून देखील त्यांना ती देऊच नये. नाही म्हणते. दानास सत्पात्र असून देखील त्यास दान करू नये अशी संसारात कोणतीच वस्तू नाही. संतुष्ट होऊन कोणी सत्पात्र व्यक्तीस भोजनदान देतात, कोणी वस्त्रदान देतात, कोणी सेवकदान देतात, कोणी जमीन दान देतात, कोणी पक्षी दान देतात आणि चतुष्पाद प्राणी दान देतात. कोणी 100, 1000, लाख रुपये सुद्धा दान देतात. कोणी राजपाट व कोणी स्वतःच्या जीवनाचे सुद्धा दान देत असतात. महाराज, कोणी कोणी स्वतःचेच दान करू शकतात. तेव्हा तुम्ही त्या महान दानपती वेसंतर राजाचे स्त्री पुत्राचे दान केले असता यावर आक्षेप का घेत आहात हेच मला कळत नाही. महाराज, कधी कधी पिता देखील असलेले ऋण फेडण्यासाठी किंवा जीविका चालविण्यासाठी स्वतःच्या पुत्रास कोणाकडे नोकर ठेवतो किंवा विकूनही टाकतो. अशा घटना सुद्धा घडत असल्याचे या जगात पाहण्यात येतात. होय म्हणते. बरोबर आहे. आपले म्हणणे अगदी त्याचप्रमाणे. वेसंतर राजा सर्वज्ञता प्राप्त करून घेण्यासाठी चिंतित आणि दुःखी होता. म्हणूनच त्यांनी धर्मलाभ करून घेण्यासाठी आपली पत्नी व पुत्र दानात देऊन टाकले. महाराज, याप्रमाणे जे लोकांना देता येण्यासारखे व करता येण्यासारखे तेच वेसंतर राजाने दिले व केले होते. महाराज, असे असता आपण त्या दानपती वेसंतर राजावर व्यर्थच आक्षेप घेत आहात. नाही म्हणते. मी त्यांना दोषी ठरविले नाही, परंतु त्यांनी आपली पत्नी व मुलांना न देता त्या मोबदल्यात स्वतःलाच दान द्यावयाचे होते एवढेच माझे म्हणणे आहे. महाराज, मागणाऱ्यांनी स्त्री आणि मुलांना मागितले तेव्हा ते न देता स्वतःला त्यांनी देणे उचित नव्हते. मागणाऱ्यांनी जे मागितले असेल तेच दिले पाहिजे. चांगले लोक असेच करीत असतात. महाराज, कोणी जर पाणी मागितले असेल आणि त्याला भोजन वाढले तर हे त्याची इच्छापूर्ती ठरेल का? नाही म्हणते. मागणाऱ्यांनी जे मागितले असेल तेच त्यास दिले असता त्याची इच्छापूर्ती होऊ शकेल. महाराज, म्हणूनच जेव्हा याचकांनी त्यांची स्त्री व मुले मागितली तेव्हा वेसंतर राजांनी आपली स्त्री व मुलेच याचकाला देऊन टाकली. महाराज, याचकांनी जर त्यांचे स्वतःचे शरीर मागितले असते
तर न कापता व न मोह धरता स्वतःचे शरीर देखील त्यांनी याचकाला द्यावयास मागे पुढे पाहिले नसते व स्वतःच देऊन टाकले असते. महाराज, जर कोणी वेसंतर राजाला म्हटले की तू माझा सेवक हो, तर त्यांनी त्याची सेवाही पत्करली असती. महाराज, यथार्थ दृष्टीने पाहता वेसंतर राजाने आपले शरीर सुद्धा लोकांना वाटून दिले होते. घरात काही मांस पकविले जाते तेव्हा घरातील सर्वच लोक ते वाटून खातात. एखाद्या वृक्षावर फुले येतात तेव्हा सर्वच पक्षी त्याचा उपभोग घेत असतात. महाराज, त्याचप्रमाणे वेसंतर राजाने आपल्या शरीराच्या प्रती थोडी सुद्धा ममता राहिली नव्हती. त्यांनी तर आपले शरीर लोकांना वाटून दिले होते. लोकांना सुख प्रदान करण्याकरिता ते सदैव तत्पर राहत असत. असे का? तर याप्रमाणे मी उदारतापूर्वक कार्य केले तर याच पुण्याच्या योगाने मी बुद्धत्व प्राप्त करून घेऊ शकेन, असा त्यांनी विचार केला होता. महाराज, निर्धन मनुष्य धनसंग्रह करण्याकरिता कुठला प्रवास करीत नाही. कशा रीतीने भयंकर रस्त्याचा प्रवास करतो. जल स्थल सर्वत्र प्रवास करून व्यापार करतो. काया वाचा व मनात फक्त धनाचाच शोध चाललेला असतो. महाराज, याप्रमाणे महान दानपती वेसंतरांनी बुद्ध धनाच्या अभावात निर्धन असल्या कारणाने सर्वज्ञता रत्नाच्या प्राप्तीसाठी याचकांना धनधान्य, दासदासी, नोकर, गाडी, स्वतःची सर्व संपत्ती, आपली पत्नी आणि मुले एवढेच नव्हे तर स्वतःचे शरीर देखील देऊन टाकले. बुद्धत्वाच्या प्राप्तीकरिताच हे सर्व त्यांनी केले होते. महाराज, एखाद्या अधिकाऱ्यास उन्नती दिसून आली असता आपली सर्व धनसंपत्ती देऊ शकतो. त्यापेक्षा उच्च पद प्राप्त करून घेण्याकरिता तो सर्व प्रयत्न करू शकतो. याचप्रमाणे वेसंतर राजा आपली अंतर्बाह्य सर्व संपत्ती आणि स्वतःचे सुद्धा दान देऊन बुद्धत्व या श्रेष्ठ संपत्तीचा शोध करीत होते. याशिवाय या महान दानपती वेसंतर राजाच्या मनात असा विचार आला की हा याचक ज्याची मागणी करीत आहे तेच देऊन मी आज याची इच्छा पूर्ण करीन. असा विचार करूनच त्यांनी आपली स्त्री व मुले देऊन टाकले. महाराज, स्त्री व मुलांच्या प्रती मत्सर होता म्हणून नव्हे, डोळ्यात ते सजल होत म्हणून नव्हे, ते आपणावर केवळ बोज आहेत असे समजूनही नव्हे, किंवा ते आता त्याला अप्रिय बनले होते म्हणून ही त्यांनी त्याचे दान केले नव्हते, तर सर्वज्ञता रत्नाचा लाभ करून घेऊन केवळ बुद्ध बनण्याच्या इच्छेनेच वेसंतर राजाने आपल्या त्या अतुल्य, अलौकिक, परमप्रिय आणि स्वतःच्या प्राणाहून अधिक प्रेम होते त्या लाडक्या मुलांना देखील दानात देऊन टाकले. महाराज, देवादिदेव भगवान बुद्धाने चर्या पिटकात म्हटले आहे की माझ्या पत्नीविषयी किंवा मुलाविषयी माझ्या मनात मुळीच मत्सर नव्हता, परंतु सर्वज्ञता प्राप्त करून घेण्याचा मार्ग त्याहीपेक्षा परमप्रिय असल्याकारणाने मी त्या प्राणप्रिय स्त्री पुत्राचे दान केले होते. महाराज, हे दान केल्यानंतर वेसंतर राजा आपल्या पर्णकुटीत जाऊन बसला. एकदा त्यांची आठवण देऊन त्याचे हृदय अत्यंत दुःखी झाले. काळी सुकून गेले. नाकात गरम श्वास वाढून शेवटी ते तोंडावाटे बाहेर पडू लागला.
डोळ्यातून रक्ताचे अश्रू गळू लागले. महाराज, दिलेल्या दानाचा संकल्प तुटू नये म्हणून राजाने हे सर्व दुःख सहन केले. आणखी 2 गोष्टींचा विचार करून त्यांनी आपली मुले दानात देऊन टाकली होती. कोणत्या गोष्टींचा विचार? 1. माझे दान व्रत भंग पावणार नाही. आणि 2. येथे जंगलातील कुंदकुळ व फळ खात असल्यामुळे माझ्या मुलांना अत्यंत दुःख भोगावे लागत आहे. त्या दुःखातून ते मुक्त होतील. महाराज, वेसंत राजाला हे माहीत होते की माझ्या मुलांना कोणीही गुलाम तर बनवून ठेवू शकणार नाही. येथून बाहेर पडताच त्यांचे आजोबा त्यांना सोडवून घेतील, तेव्हा ते माझ्याकडे तर येणारच आहेत. महाराज, याच 2 कारणामुळे त्यांनी आपल्या मुलांचे दान करून टाकले होते. महाराज, वेसंत राजाला हे सुद्धा माहीत होते की हा याचक फारच म्हातारा आणि कमजोर आहे. याच्या नसानी नसा अगदी खिळखिळ्या झालेल्या आहेत. काठीच्या आधाराशिवाय याला चालता फिरता येत नाही. याचे पुण्य फारच थोडे बाकी राहिले असून आयुर्मनी पूर्ण होत आलेले आहे. तेव्हा हा काही आपल्या मुलांना गुलाम करू शकत नाही. महाराज, एवढ्या तेजस्वी आणि प्रतापी चंद्र सूर्याला पकडून कोणीतरी एखाद्या पेटीत बंद करून त्यांचे तेज नष्ट करून ताटासमान त्याचा उपयोग करू शकेल का? नाही बनते. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. उर्वरित भाग उद्याच्या वाचनात. नमो बुद्धाय.